विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि सुस्वागतम. व्युत्पत्ती कोश स्थूल वाचनाचा हा जो पाठ आहे तो आज आपण समजून घेणार आहोत. खरं तर आपण 8वी 9वी पासूनच शब्दकोश, विश्वकोश याची ओळख करून घेतलेली आहे. शब्दांचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. आपण ते अनुभवले मागच्या वर्षी. शब्द तयार कसे होतात किंवा कसे झाले असावेत याची उत्सुकता खूप जणांना असते, आम्हालाही असते, आपल्या सर्वांच्या मनात ती असते. शब्दांची उत्पत्ती पाहणं भाषा समृद्धीच्या दृष्टीने अतिशय आनंदाची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा त्याचा अर्थ आपल्याला कळतो, जेव्हा त्याची उत्पत्ती आपल्याला समजते, तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे. तो आनंद आपल्यालाही मिळावा. आणि आज व्युत्पत्ती कोशाची किती आवश्यकता आहे, विश्वकोशाची किती आवश्यकता आहे आणि शब्दकोशाचीही. म्हणजे 8वीला शब्दकोश, 9वीला विश्वकोश आणि आता आपण 10वीला व्युत्पत्ती कोश याचा सराव करतो आहोत. शब्दकोश आपण पाहतो, पण विश्वकोश आणि व्युत्पत्ती कोश पाहणे आपल्याला जमत नाही किंवा सवय नसते आपल्याला. म्हणजे भाषेच्या प्रवाहामध्ये अनेक शब्द येतात, त्याचे उच्चार, त्याच्या अर्थाची मूळ उत्पत्ती हे आपल्याला व्युत्पत्ती कोशातून समजते. पण शब्द एक असतो, निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळे रूपे धारण करतो आणि हे समजणं आवश्यक आहे. आणि हे समजण्यासाठीच उत्पत्ती कोशाचा परिचय आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. व्युत्पत्ती कोश का पाहावा हे आधी समजून घ्या. शब्दांची उत्पत्ती किंवा निर्मिती कशी झाली हे समजून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोशाचा आधार घ्यावा लागतो. आणि शब्दाची उत्पत्ती पाहणे हा एक आनंददायी अनुभव आहे, प्रक्रिया आहे. आणि एखाद्या शब्दाची उत्पत्ती किंवा ते उत्पन्न कसं झालं हे एकदा व्युत्पत्ती कोशाच्या आधारे जर कळलं तर आपल्याला अतिशय आनंद होतो. शिवाय आपल्या स्वतःच्या भाषेची समृद्धी करण्यासाठी सुद्धा या कोशांची आवश्यकता असते. व्युत्पत्ती कोशाचं महत्त्व आज खूप आहे, गरज पण आहे. ते कळणे अधिक ते कळून आलं पाहिजे, यासाठी व्युत्पत्ती कोश बघणे आवश्यक आहे. शिवाय या पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच आपल्याला शब्दांच्या व्युत्पत्तीची अभ्यासण्याची सवय लागावी. म्हणजे शब्दांची उत्पत्ती कशी झाली, त्यातले अर्थ समजून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोश पाहणे हा एक सवयीचा भाग झाला पाहिजे. व्युत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. शब्दांच्या उच्चारांची व अर्थाची मूळ उत्पत्ती कळण्यासाठी व्युत्पत्ती कोश आवश्यक आहे. आणि एका शब्दरूपाची अनेक अर्थ असतात, तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्युत्पत्ती कोशाच्या आधारेच. व्युत्पत्ती कोशामध्ये महत्त्वाचं काय आहे ते पहा. व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दाचे मूळ ज्ञान होय. बघा, या ठिकाणी आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे, पण आता ते समजून घ्या ती व्याख्या म्हणजे काय. शब्दाचं जे मूळ असतं त्याच्याविषयी माहिती आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये पाहावयास मिळते. अशा शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोशाचा फायदा काय बघा. व्युत्पत्ती कोशामुळे शब्दाचे मूळ शोधता येते. उदाहरणार्थ, मराठीमध्ये आग हा शब्द आहे, पण हा शब्द जो आहे ना,
हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला. हे आपल्याला कशामुळे कळते? तर व्युत्पत्ती कोशामुळे. अशा अनेक शब्द आहेत की आपल्याला ते जाणून घेता येईल. याशिवाय कुठल्याही दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येतात, एकमेकाच्या सहवासात येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये भाषेची देवाणघेवाण होते. या सर्वाची नोंद व्युत्पत्ती कोशात होते. आणि त्यामुळे आपल्याला व्युत्पत्ती कोश पाहत असताना आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या शब्द संपत्तीमध्ये भरच पडणार आहे. आता बघा, इथं 3 भाषा दिलेल्या आहेत: संस्कृत, कन्नड, अरबी. मूळ शब्द काय दिले तेही दिलेले. आणि मराठी शब्दामध्ये त्याचं रूप कसं आहे बघा. संस्कृतमध्ये तुंड हा शब्द आहे, मराठीमध्ये त्याला तोंड असं म्हणतात. कन्नडमध्ये तुप्प हा शब्द आहे, मराठीमध्ये त्याला तूप म्हणतात. अरबी भाषेमध्ये इत्र हा शब्द आहे, तर मराठीमध्ये त्याला अत्तर म्हणतात. आणि हे सगळं आम्हाला कुठं बघायला मिळतं आहे? तर व्युत्पत्ती कोशामध्ये बघायला मिळते. तसंच आणखीन आहे बघा, एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ बघा, शब्द अनेक अर्थ एक. वेगवेगळ्या संदर्भात त्याचा उपयोग कसा केला जातो? वात, पवन, मरुत, समीर, अनिल. अर्थ एकच आहे, वारा. पण पवनचक्की, पवनचा शब्द. वात म्हणजे सुद्धा वारा, पण इथं वातचक्की होऊ शकत नाही, वातचक्र होतं. समीर आणि अनिल याचा अर्थ पण वाराचा आहे, पण अनिल चक्की व समीर चक्र असं होत नाही आहे. म्हणजे पवन आणि वातचा उपयोग, त्याचा संदर्भ, योग्य संदर्भात त्याचा उपयोग आपल्याला व्युत्पत्ती कोशातून कळून येते. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात, हेही आपल्याला व्युत्पत्ती कोशामधून समजते. पाठ हा एकच शब्द आहे, पाठ. माझी पाठ दुखते आहे. पाठ हा शरीराचा एक भाग आहे, अवयव आहे. हा पाठ अवघड आहे. पाठ पुस्तकातील धडा. म्हणजे आता मी म्हणतोय ना, व्युत्पत्ती कोश हा पाठ आहे आपल्याला अभ्यासाला. हा पाठ म्हणजे धडा. माझी कविता पाठ आहे. पाठचा अर्थ परत इथं वेगळा. म्हणजे हा जो शब्दांचा, अर्थाचा, संदर्भाचा एकच शब्द असतो, पण त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. त्याच्या संदर्भानुसार त्याचं उपयोजन होत असतं. हे सगळं आम्हाला व्युत्पत्ती कोशाच्या आधारे कळून येतं. आता व्युत्पत्ती कोश, शब्दकोश, विश्वकोश पाहण्याचं एक तंत्र आहे, ते पण आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. ते पण इथं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल जेव्हा कुतूहल निर्माण होते, तर आपण तेव्हा उत्पत्ती कोश पाहतो, विश्वकोश पाहतो किंवा शब्दकोश पाहतो. शब्दकोश म्हणजे त्याचा अर्थ पाहण्यासाठी, विश्वकोश म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये त्याचे काय पारिभाषिक अर्थ आहेत. उत्पत्ती कोशामध्ये हा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, वेगवेगळ्या भागामध्ये त्या शब्दाला काय काय म्हटलं जातं, हे सगळं आपल्याला बघता येईल. आता दिवाळी हे एक उदाहरण दिलेलं आहे, त्याने पुस्तकात आपल्या आहे. स्त्रीलिंगी आहे. दिव्यांची रांग, एक सण, दिव्यासंबंधीचा एक सण. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्या दिवाळी शब्दाला कोणकोणते शब्द आहेत बघा. दीपावली संस्कृत, दीपाली प्राकृतमध्ये, दिवाळी, दिवावली बंगालीमध्ये, दिव ॲली, ओरियामध्ये दिआली, हिंदी पंजाबीमध्ये दिवाली आणि सिंधीमध्ये डिआरी, गुजरातीमध्ये दिवाळी. म्हणजे दिवाळी हा जो शब्द आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच परिचयाचा शब्द आहे, पण वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं स्वरूप कसं बदललं जातं.
अर्थ एकच आहे, पण वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचा उच्चार आणि त्याची उत्पत्ती हे या कोशातून आपल्याला समजते. आता उत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे हे लक्षात घ्या. काय आहे उत्पत्ती कोशाचं कार्य? शब्दांचे मूळ दर्शवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलाचे कारण स्पष्ट करणे. आता ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला तर आपल्या पाठामध्ये ते आहे. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये दिवाळी हा शब्द कसा आला तेही उत्पत्ती कोशाने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे तूर या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला लक्षात येतील. ताकास तूर लागू न देणे, तूर आपण काय म्हणतो, एक द्विदल धान्य आहे, आणि तूर म्हणजे विणलेले वस्त्र, हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे त्या अनुषंगाने त्याला अनुसरून उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला वेगवेगळे संदर्भ आपल्याला पाहता येतील. अशा अनेक शब्दांचा अर्थ, संदर्भ आणि त्याची उत्पत्ती आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जातं हे उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहता येतं. आता काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या होत्या, की लक्षात ठेवायचे महत्त्वाचे आहेत, की 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्याच वेळेस उत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे उत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, त्या विद्यार्थ्यांनी जरूर पहावे. मोठ्या मोठ्या वाचनालयामध्ये व्युत्पत्ती कोशाचे खंडच्या खंड असतात. कधी वेळ मिळाला तर जरूर पहा. पाहणं जमणार नाही तरी पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि त्या अनुरोधाने आपल्याला उत्पत्ती कोशाचा अभ्यास करायचा आहे. आणि उत्पत्ती कोशावर स्वाध्यायकृती दिलेली आहे. पाठाखालीलच आपल्याला स्वाध्यायकृती सोडवायची आहे. टिपामध्ये म्हणजे परीक्षेमध्ये उत्पत्ती कोशावर जर स्वाध्याय विचारले तर आपल्याला लिहिणं फार सोपं आहे. उत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे, आपण 4 कार्य बघितलेत. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार हे याचंही स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि उत्पत्ती कोशाची 7 ते 8 वाक्यात मुद्द्याच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य, त्याचे प्रकाशन, हे आत्ताच आपण लक्षात ठेवा. या मुद्द्याखाली आपण पाहिलं आहे. आणि पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. पान दिलेलं आहे. पानचा अर्थ झाडाचे पान, पुस्तकाचे पान, असे शब्द जोडून घेऊन आपल्याला अनेक अर्थ शोधायचे आहेत. शिक्षकांच्या मदतीने उपक्रम आहेत. उपक्रम काय बघायची गरज नाही, पण स्वाध्यायकृती मात्र लक्षपूर्वक समजून उमजून सोडवायचा आहे. आणि उत्पत्ती कोश दुर्लक्षित करण्यासारखा पाठ नाही, स्थूलवाचन नाही, महत्त्वाचाच आहे. आणि त्याची कृती सोडवत असताना आपल्याला लेखन विचारपूर्वक करणे अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या वेळी.